नमस्कार. शिवणकामात कपड्याला मजबूती, आकार आणि प्रोफेशनल फिनिशिंग देणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे इंटरफेसिंग. ब्लाऊजचा नेक असो, कॉलर असो किंवा बॅगची स्टिफनेस, इंटरफेसिंगशिवाय परफेक्ट शेप मिळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरफेसिंग म्हणजे नेमकं काय, ते का वापरतात आणि त्याचे कोणते प्रकार असतात, ते सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. इंटरफेसिंग हा एक कापडाच्या आत लावला जाणारा कठीण किंवा मध्य कठीण कापडाचा भर असतो, जो कापडाला आकार, मजबूती आणि टिकाव देण्यासाठी वापरला जातो. आता आपण याचे प्रकार पाहणार आहोत. 1. फ्युजेबल इंटरफेसिंग. हा चिटकवता येणारा असतो. इस्त्रीच्या उष्णतेने चिटकवला जातो. वापरण्यास सोपे. 2. नॉन फ्युजेबल इंटरफेसिंग. याला शिवावे लागते. फक्त शिवूनच लावता येते. जास्त टिकाऊ असते. 3. बॅटिंग. ही थोडी जाडसर असते आणि ती कुशन, ब्लँकेट किंवा बूट पॅडेड या वस्तूमध्ये वापरली जाते. हे वापरल्याने तुमचे काम अधिक प्रोफेशनल आणि टिकाऊ दिसतं. तर मंडळी, ही होती इंटरफेसिंग विषयी थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि जयश्री क्रिएशन अँड स्टिचिंग स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या टिप्ससह. तोपर्यंत हॅपी सेविंग. धन्यवाद.